तर नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की अबोलीने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. नवरीच्या ठिकाणी ती बसलेली असते आणि त्यावेळेला सिरियल किलर येऊन अबोलीला किडनॅप करून घेऊन जातो. तर इथे आता अबोलीचं अपहरण झालेलं असतं. सगळेजण शोधाशोध करत असतात, पण तो सिरियल किलर काही सापडत नाही. तर इथे दारावरती आता वाघाच्या नखासुद्धा लागलेले असतात. वाघाच्या नखांचे ओरखडे उमटलेले असतात. तेव्हा इकडे सगळेजण टेन्शनमध्ये आल्यानंतर क्रिश आपल्या टीमला फोन करतो आणि सगळीकडे तैनात करतो की जिथे कुठे तुम्हाला वाघ किंवा अबोली कोणीही दिसेल तर लगेच सांगायचं म्हणून. तरी त्या अबोलीने आता खूप मोठी रिस्क घेतलेली असते, पण त्याचा तिने फायदा केलेला असतो. खरा गुन्हेगार कोण आहे, खरंच सिरियल किलर कोण आहे आणि त्याच्या टीममध्ये अजून कोण व्यक्ती सामील आहेत हे सगळं अबोलीने शोधून काढलेलं असतं आणि त्यांचा पर्दाफाश तिने केलेला असतो. आता हे नेमकं गुन्हेगार कोण आहेत हे अबोली शोधून काढणार आहे आणि त्याच्यामध्ये क्रिशबरोबर आता तिची मदत करणार आहे. तीसुद्धा इन्स्पेक्टर विकास भोसले यांचीसुद्धा अबोलीला खूप जास्त मदत होणार आहे आणि या सगळ्यांच्या मदतीने खरे गुन्हेगार आता सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा होणारच. ते तरी त्या अबोली त्या गुन्हेगारांना कसं काय शोधून काढते आणि ते गुन्हेगार सापडल्यानंतर कशा पद्धतीने शिक्षा होते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर ते शहरांमध्ये आता सिरियल किलरची दहशत खूप जास्त वाढलेली असते, परंतु सिरियल किलर खूपच जास्त वेगळा असतो. तो नववधूंना पकडून त्यांचं अपहरण करून 2 दिवसानंतर त्यांना मारत असतो आणि मग त्यांना पाळपाचोळ्यामध्ये फेकून देत असतो. तर इकडे आता प्रत्येक मुलीला पकडत असताना मुलीचं नावसुद्धा समृद्धी असणं आणि ती जज साहेबांची मुलगी असणं जास्त महत्त्वाचं असतो आणि चाळीमध्ये राहत असेल तर तिला अजिबातच सोडलं जात नाही. त्यानंतर इकडे लोकांना कळत नसतं की समृद्धीच का आणि त्याचबरोबर जज साहेबांचीच मुलगी का. तर इथे या सगळ्यांचा शोध आता अबोली घ्यायचं ठरवते. नक्की हा एक व्यक्ती आहे की 2 व्यक्ती आहेत ती शोधून काढायला हवं असं सुद्धा अबोली म्हणत असते. त्याचबरोबर अबोलीलासुद्धा आता किडनॅप केल्यानंतर तिला एका गोडाऊनमध्ये ठेवलं जातं. तेव्हा तिथे तो आजूबाजूला बघते तर काय साड्यांचे पदर का फोनला ते लाल पाण्यामध्ये बुडून आजूबाजूला लावलेले असतात आणि अबोलीला खूप वेळ एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलेले असतं, पण अजिबातच दरवाजा उघडला जात नाही. आणि या सगळ्या घटनेमध्ये तो एक व्यक्ती सामील नसतो. तो एक व्यक्ती जेव्हा अबोलीला घाबरवण्यासाठी तिथे येतो, कारण अबोली म्हणत असते की कोण आहेस, तो हिम्मत असेल तर समोर ये ना, मी तुला सोडणार नाही असं म्हटल्यानंतर तो माणूस चिडतो आणि वाघ म्हणून तो आधी पुढे येत असतो. वाघ म्हणून तो अबोलीला घाबरत असतो, पण नंतर तो माणूस उभा राहतो आणि तो उभा राहिल्यानंतर अबोलीला कळतं की वाघाच्या वेशातला हा माणूस आहे. म्हणजे वाघाच्या कपड्यांचा गेटअप त्या माणसाने केलेला असतो. अगदी वाघाप्रमाणे कपडे घातलेले असतात. तिचा वाघनख्यान वगैरे सगळं काही नकली असतं. तो एक माणूस असतो, पण तो इकडे वाघाच्या विषयामध्ये येऊन प्रत्येक मुलीला मारत असतो. तिच्या अंगावरती ओरखडे उमटत असतात. ते वाघाचे नसतात, तर ते वाघाचा जो काही गेटअप केलेला असतात त्याचे नकली हात असतात. तरीसुद्धा इकडे अबोली त्या माणसाला आता पकडण्याचा प्रयत्न करत असते. त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते, पण तो चेहरा काही दाखवायला तयार नसतो. अबोलीचा गळा दाबून तो पूर्णपणे अबोलीला आता मारण्याचा प्रयत्न करतो. तिला वरती उचलतो आणि तेवढ्यात आता आवाज येतात की काही आवाज ऐकल्यानंतर अबोलीला लगेच सोडून देतो. त्यानंतर अबोलीला कळतं की हा वाघाच्या वेशामध्ये कोणतरी माणूसच आहे आणि तो असा विचित्र का वागतोय. तर इकडे मनवा अबोली लवकर भेटोय म्हणून देवाची पूजा करत असतात.